करंजगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर. पाणी टंचाई अस्वच्छतेविरोधात महिलांचा ठिय्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून नियमित स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्यविषयक समस्या, मनमानी प्रशासन आणि अपहाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या करंजगाव ग्रामपंचायती विरोधात आता ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. गावातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्यानं महिलांचा संयम अखेर संपला. ऐन संध्याकाळच्या वेळी डोक्यावर घागर घेऊन अनेक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर भरतो पण सुविधा कुठे असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून येणारे पाणीही दूषित असल्याची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. याशिवाय गावातील गटारींची साफसफाई होत नसल्यानं गटारांमध्ये शेपटीचे किडे आढळून येत आहेत. अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत प्रशासन नियमित कर भरत असून तरी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं अखेर आंदोलन करण्याची वेळ आल्याचं महिलांनी सांगितले. दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावात तातडीनं स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा सुरू करून स्वच्छता मोहीम राबवावी अशी ही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. करंजगाव ग्रामपंचायती समोरील हे आंदोलन आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून यावर संबंधित अधिकारी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.